आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। श्रीरामपूरमध्ये पोलिसांचा धडाका। गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, चॉपर आणि कत्तींसह 4 आरोपी जेरबंद। गुन्हेगारांमध्ये खळबळ। श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने धडाकेबाज कारवाई करत अवघ्या काही तासांच्या अंतरात 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे। यामध्ये देशी बनावटीचे गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, धारदार चॉपर, 2 लोखंडी कत्त्या आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। पहिली कारवाई, 2 कत्तींसह आरोपी ताब्यात। अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वार्ड क्रमांक 2 परिसरातील लकी खानावळजवळ सापळा रचण्यात आला। यावेळी हिरो एक्स्ट्रीम MH17 AN 9531 दुचाकीवर फिरत असलेल्या 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। आरोपी जाफर करीम शेख, वय 36, राहणार बजरंग चौक श्रीरामपूर, शाहरुख निसार पठाण, वय 33, राहणार वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर। झडतीदरम्यान दोघांच्या कमरेला प्रत्येकी 1 लोखंडी धारदार कत्ती आढळून आली। शस्त्रे व दुचाकी जप्त करून गुन्हा रजिस्टर नंबर 579/2026 अन्वये भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। दुसरी कारवाई, गावठी पिस्टल, काडतुसे व चॉपर जप्त। त्याच दिवशी जर्मन हॉस्पिटलच्या मागील भागात पाण्याच्या पाटाजवळ 2 इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला। आरोपी नाझिम अनवर पठाण, वय 25, राहणार वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर, मोहम्मद जाफर खुदाबक्ष पटेल, वय 18, राहणार काझीबाबा रोड श्रीरामपूर। झडतीमध्ये नाझिमकडून 1 देशी बनावटीचे गावठी पिस्टल तर मोहम्मद जाफरकडून 2 जिवंत काडतुसे व 1 धारदार चॉपर जप्त करण्यात आला। या प्रकरणात शाहरुख पटेल, राहणार संजय नगर श्रीरामपूर याचे नाव समोर आले असून तो सध्या फरार आहे। त्याचा शोध सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री मुम्मक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी: पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाडी, त्रिभुवन, धनंजय वाघमारे आदींनी सहभाग घेतला। राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीरामपूर। काल रोजी श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये यातील आरोपी नामे नाझिम अनवर पठाण, वार्ड नंबर 2, वय वर्ष 25, त्याचप्रमाणे मोहम्मद जाफर खुदबक्ष पटेल हे देखील वार्ड नंबर 2, हे दोघेही आरोपी गावठी कट्टा त्याचप्रमाणे काडतुसासह असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटल परिसरामध्ये काल सायंकाळच्या टायमिंगला या दोघेही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे झडती घेतली असता त्यांच्याकडे 1 देशी बनावटीचं गावठी कट्टा किंवा पिस्टल, त्याचप्रमाणे जे काही काडतूस आहेत ते काडतूस किंवा 2 जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे 1 धारदार चॉपर मिळून आलेला आहे। दोघेही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय हत्यार कायद्याच्या विविध कलमान्वये या दोघेही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। या दोघेही आरोपींकडे तपास करत असताना श्रीरामपूर शहरातीलच एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराकडून यांनी ही जी पिस्टल आहे ही पिस्टल विकत घेतल्याचे निष्पन्न झालेले आहेत। त्याही आरोपीला त्याचे नाव शाहरुख पटेल, संजय नगर, वार्ड नंबर 1 असे आहेत। त्यालाही या गुन्ह्यामध्ये आपण सहआरोपी केलेले आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार, यांच्या सूचनेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर येथील PSI हंडाळ करत आहेत। यामध्ये हे जे पिस्टल आहेत हे नेमके कशासाठी आणलेत, कोठून आणले, या सर्व बाबींवर बारकाईने तपास करण्यात येत आहे। दिनांक 16 जून 2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर साहेब यांच्या पथकाने श्रीरामपूर शहरामध्ये एका कॉम्बिंग दरम्यान 2 आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 425 नुसार कारवाई केलेली आहे। त्यांच्या ताब्यातून 2 कत्त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्यांची गाडी जप्त करण्यात आलेली आहे। मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू आहे।
रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्याकडून हे शस्त्र जप्त केलेलं आहे. यापुढे पण या कारवाया अशाच सुरू राहणार आहेत.